तारीख 24 नोव्हेंबर 2011 नवी दिल्लीत तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हरविंदर सिंग उर्फ अरविंदर सिंग या व्यक्तीने हल्ला करत त्यांच्या कानशिलात लगावली होती। देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या या वादग्रस्त घटनेचे राज्यात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले होते। राज्यातल्या विरोधी पक्षांनीही याबाबत कडाडून टीका करत निषेध व्यक्त केला होता। राज्यातील आणि देशातील एवढ्या मोठ्या नेत्यावर झालेल्या या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला होता। एका केंद्रीय नेत्यावर जर हल्ला होत असेल तर सामान्य लोकांचे काय असा प्रश्नही या निमित्तानं निर्माण झाला होता। ही घटना नेमकी काय घडली, हल्ला करणारा हा व्यक्ती कोण होता आणि त्याचं पुढे काय झालं, आता तो काय करतोय, याचा सविस्तर आढावा घेणारी ही माहिती। 24 नोव्हेंबर 2011 रोजी शरद पवार नवी दिल्लीतील NDMC कन्व्हेन्शन हॉलमध्ये इफ्फोच्या एका साहित्यिक पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते। कार्यक्रम संपवून ते पत्रकारांशी बोलले आणि गाडीकडे जाण्यासाठी पायऱ्यांवरून खाली उतरत होते। त्याच वेळी पत्रकारांच्या गर्दीतून अचानक हरविंदर सिंग नावाचा एक व्यक्ती पुढे आला। सुरक्षा रक्षकांना आणि तिथे उपस्थित असलेल्यांना काही समजण्याच्या आतच त्याने थेट शरद पवारांच्या गालावर एक जोरदार चापट मारली। या अनपेक्षित हल्ल्यामुळे शरद पवारांचा क्षणभर तोल गेला, मात्र त्यांनी स्वतःला सावरलं। पवारांच्या सुरक्षा रक्षकांनी आणि तिथल्या लोकांनी तात्काळ हरविंदर सिंगला पकडलं। त्याला पकडल्यानंतरही तो व्यक्ती हेच लोक भ्रष्टाचाराला आणि महागाईला जबाबदार आहेत असं ओरडत होता। त्यानं आपल्या जवळील किरपाण काढून हवेत फिरवत धमकावण्याचाही प्रयत्न केला होता। हल्ल्यानंतर पोलिसांनी हरविंदर सिंगला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली। 2011च्या दरम्यान देशात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले होते। शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री असल्यानं देशातील महागाईला तेच जबाबदार आहेत असा हरविंदरचा दावा होता। दुसरीकडे तत्कालीन UPA सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे तो संतप्त झाला होता। पवारांवर हल्ला करण्याच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी त्याने सुखराम या माजी दूरसंचार मंत्र्यावरही दिल्ली न्यायालयात अशाच प्रकारे हल्ला केला होता। हल्लेखोर हरविंदर सिंग हा मूळचा दिल्लीतील स्वरूपनगर येथील रहिवासी छोटा एक ट्रान्सपोर्टर होता। या घटनेनंतर त्याच्या कायदेशीर प्रक्रियेत मोठे चढउतार आले। 2011 मधील अटकेनंतर काही दिवसांनी दिल्ली न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। कोर्टात केस सुरू असताना सुरुवातीला तो काही सुनावणींना हजर राहिला, पण नंतर तो अचानक गायब झाला। सलग अनेक सुनावणींना गैरहजर राहिल्यामुळे अखेर 2014 मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्याला फरारी गुन्हेगार घोषित केलं होतं। दरम्यानच्या काळात त्याने जंतर मंतरवर एका पोलिसावरही हल्ला केला होता। तब्बल 8 वर्ष तो पोलिसांना चकमा देऊन वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी राहत होता। अखेर नोव्हेंबर 2019 मध्ये गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्याला पुन्हा शोधून काढून अटक केली। सध्याच्या विविध मीडियांच्या रिपोर्टनुसार न्यायालयीन सुनावणी दरम्यान हरविंदरच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला होता की तो मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। 2019 मधील पुनर्अटकेनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। तो पोलिसांवर आणि शरद पवारांवरील हल्ल्याच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन आणि कायदेशीर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। तो सार्वजनिक तसेच व्यावसायिक जीवनापासून दूर जाऊन एकाकी जीवन जगत असल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय। एका वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेत्यावर हल्ला झाल्यावर मंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा चांगलाच तापला होता, परंतु तेवढंच कौतुक शरद पवारांचंही झालं होतं। या अत्यंत अवमानकारक घटनेनंतरही शरद पवारांनी कमालीचा संयम दाखवला होता। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं आणि तो तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असावा, कायदा त्यांचे काम करेल असं सांगून या प्रकरणाला त्यांनी फारसं महत्त्व दिलं नव्हतं। शरद पवारांनी दाखवलेली ती प्रगल्भता आजही राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरते। दरम्यान अरविंद केजरीवाल असेल किंवा आत्ताचा सुद्धा कॉकरोच जनता पार्टीचा विषय असेल, अभिजित दिपके असेल, या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट दिसून आलेली आहे की अशा पद्धतीचे हल्ले हे होतात, मात्र ती परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे। तसं बघायला गेलं तर आतापर्यंतचे हे जे काही हल्ले झालेले आहेत ते राष्ट्रवादीबाबत ऐकायला मिळालेत, काँग्रेसबाबत, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ऐकायला मिळालेत, मात्र भाजपबाबत असा कुठलाही किस्सा आतापर्यंत समोर आलेला नाहीये। या माहितीबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा। जय महाराष्ट्र।